रामकृष्ण हरी. महाराष्ट्रातील एकमेव चॅनल असं आहे जे समाजासाठी सातत्याने एक पाऊल पुढे असणारं यूट्यूब चॅनल म्हणजे आपलं मी 24 तास. मी 24वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण अलंकापुरी आळंदी तीर्थक्षेत्री आहोत. या ठिकाणी एक असा आगळा वेगळा उपक्रम होणार आहे जो आळंदीमध्ये नव्हे तर महाराष्ट्रामध्ये नव्हे तर पूर्ण भारतामध्ये पहिल्यांदाच होतो आहे. तो आहे ज्ञानाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानच्या वतीने एक सप्ताह होत आहे. त्या सप्त्यामध्ये कीर्तन महोत्सव चालू आहे. त्या कीर्तन महोत्सवामध्ये सन्माननीय श्री सुभाष महाराज गेठे हे त्या पूर्ण कार्यक्रमाचं आयोजन करणार. ते आपल्याबरोबर आहेत. आपण विचारणार आहोत त्यांना की कशा प्रकारचं हे नियोजन आहे. महाराज, मी 24 तासमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मला सांगा, हे जे आपण नियोजन करत आहात तर हे कशा प्रकारचं आहे? रामकृष्ण हरी. जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठान ही आपली संस्था आहे. या संस्थेच्या वतीने 26 एप्रिल ते 3 मे 2022पर्यंत विविध भाषेमध्ये 7 दिवस कीर्तन महोत्सव श्री क्षेत्र आळंदी येथे वेदांत भवन या ठिकाणी आयोजित केलेला आहे. अच्छा, या कीर्तन महोत्सवामध्ये मी असं पूर्ण परिचय घेतला होता की कीर्तन महोत्सव हे अनेक भाषांमध्ये, जसं इंग्लिश आहे, हिंदी आहे, संस्कृत आहे आणि मराठी आहे. तर याचं काय विशेष आहे? पहिल्यांदाच आपण हा असा बहुभाषिक कीर्तन महोत्सव वेदांत भवन आळंदी येथे आयोजित केला आहे. ह्यामध्ये संस्कृत भाषा, आपली मातृभाषा जी मराठी ती आहे, हिंदी भाषा जी आपली राष्ट्रभाषा आहे आणि इंग्रजी भाषा जी जगाची ज्ञानभाषा आहेत. आणि म्हणून या 3-4 भाषेमध्ये कीर्तन महोत्सव हा आयोजित केला आहे. ह्या निमित्तानं संस्कृत भाषेतील जे विद्वान आहेत, जे काशी ठिकाणी आहेत, ऋषिकेश, हरिद्वार, पंढरपूर, आळंदी ह्या ठिकाणी संस्कृत भाषेमध्ये अध्ययन करणारे आहेत, त्यांनाही कीर्तन परंपरा कळावीत ह्या हेतूने संस्कृत भाषा की जी आपल्या सगळ्या भाषेची जननी आहे आणि ही संस्कृत भाषा संस्कार निर्माण करणारी आहे, संस्कृती निर्माण करणारी आहे. आणि भारतामध्ये प्रत्येक घरामध्ये ही भारतीय संस्कृती जावी ह्याकरता संस्कृत भाषेमध्ये हा कीर्तन महोत्सवही आयोजित केलेला आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषा, माझा मराठाची बोल कौतुके पै अमृतातेही पैजा जिंके, ही ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी भाषेबद्दल वापरलेला जो शब्द गौरवाचा आहे तो सगळ्यांपर्यंत पोचावा म्हणून मराठी भाषेमध्ये कीर्तन आहेत. पण त्याचबरोबर आपण महाराष्ट्रामध्ये राहतो, पण ही वारकरी परंपरा 725 वर्षांपासून ज्ञानेश्वर महाराजांच्यापासून ही सुरुवात झालेली आहे. पण इतर प्रांतांच्यापर्यंत ती पोचली नाही. ती पोचावी म्हणून तर नामदेव महाराजांनी प्रतिज्ञा केली, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. या कीर्तनाच्या रंगामध्ये नाचत नाचत संपूर्ण जगामध्ये ज्ञानाचा दीप लावू. पण आम्ही महाराष्ट्राच्या सीमा उल्लंघन करूनसुद्धा अजून गेलेलो नाही, म्हणून इतर राज्यापर्यंतसुद्धा ही कीर्तन परंपरा जावी ह्याकरता हिंदी भाषेमध्ये कीर्तन आहेत. त्याचप्रमाणे ह्या पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारचे देश आहेत आणि ह्या सगळ्या देशांच्यामध्ये ही कीर्तन परंपरा जर गेली तर कीर्तन परंपरा ही अत्यंत प्रभावी असं साधन आहे की ती परंपरा अवलंबन केलं असताना अंगब्रह्म पोचावी. ह्याकरता जगासाठी इंग्रजी भाषा, इतर राज्यांसाठी हिंदी भाषा, आपल्या मातृभूमीसाठी मराठी भाषा आणि जी सर्व भाषांची जननी विद्वानांची जी भाषा संस्कृत भाषा, त्यासाठी संस्कृत भाषेमध्ये कीर्तन. ह्याप्रमाणे संपूर्ण विश्वालाच ह्या निमित्तानं कीर्तन परंपरा काय आहे ही पोचावी याचं निमित्त साधून हा महोत्सव आयोजित केला आहे.
निश्चितपणे मित्रांनो, एक लक्षात ठेवा, जसं महाराजांनी सांगितलं की 4 भाषांमध्ये आहे. आता पहिले संस्कृत भाषा ही भारताची भाषा समजली जायची, परंतु आता जगाचा जर विचार केला, कारण जग खूप जवळ आलेलं आहे, जगाचा विचार केला तर इंग्लिश भाषा, इंग्रजी भाषा ही सर्वांना ज्ञात आहे. महाराजांचा कन्सेप्ट एवढाच आहे की या भाषेने, इंग्रजी भाषेने आपली जी काही नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, जेवढे महाराज मंडळी असतील, यांनी जो काही कीर्तनाचा वसा वारसा घेतलेला आहे तो जागतिक लेवलला जाण्यासाठी महाराजांनी हा जो उपक्रम केलेला आहे हा निश्चित आहे. तर या उपक्रमासाठी तुम्ही तीर्थक्षेत्र आळंदी आणि हेच इथलंच का निवडलं असं कारण काय? वारकरी परंपरेचा स्रोत, पाया हा ज्ञानेश्वर महाराज आहेत. ज्ञानदेवी रचिला पाया, तुका झाला असे कळस, अशी ही पायापासून कळसापर्यंतची परंपरा देहू आळंदीच्या ह्या पवित्र भूमीमध्ये आहेत. आणि म्हणून इथे वेदांत भवन एक मोठी इमारत बांधली आणि इथे भविष्यामध्ये आध्यात्मिक बहुभाषिक प्रशिक्षण केंद्र, मल्टीलिंग्वल स्पिरिच्युअल ट्रेनिंग सेंटर असं ह्या ठिकाणी उभारत आहोत. त्याचा उपयोग जगातल्या सगळ्या लोकांना व्हावा, त्याची पहिली ओळख ह्या समारंभातून व्हावी म्हणून आळंदी येथेच आणि वेदांत भवन येथेच आणि जानकाई वेदांत स्वाध्याय प्रतिष्ठानच्या वतीने हा कार्यक्रम करण्याचा संकल्प आयोजित केलेला आहे. निश्चितपणे मित्रांनो, वेदांत भवनामध्ये अनेक भाषांमध्ये जे आध्यात्मिक ज्ञान आहे ते तुम्हाला मिळणार आहे. म्हणूनच या ठिकाणी महाराजांनी हे ठिकाण निवडलेलं आहे. महाराज, तुम्ही जसं बोललात की हे आध्यात्मिक ज्ञानाचं ठिकाण आहे, तर या ठिकाणीच आपण करणार आहोत. तर याचं कोण कोण लाभ घेऊ शकतं? हां, ह्या कीर्तन परंपरेमध्ये सगळ्या कॉलेजेसचे विद्यार्थी, सगळे हायस्कूलचे विद्यार्थी, ज्यांना सुट्ट्या लागलेल्या आहेत असे घरी बसून हे विद्यार्थी याचा लाभ घेऊ शकतात. वकील क्षेत्रामध्ये असणारे लोक ते याचा भाग घेऊ शकतात. जे ज्यांना कायद्याचं ज्ञान आहे त्यांना अध्यात्माचं ज्ञान प्राप्त होईल. त्याप्रमाणे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, सगळ्या प्रकारचे जे क्षेत्रातले लोक जे आहेत त्यांना ह्या कीर्तन परंपरेचा त्यांच्या भाषेनुसार अवश्य लाभ घेता येईल. निश्चितपणे, म्हणजे प्रत्येक क्षेत्रामध्ये आध्यात्मिक ज्ञान असावं. आध्यात्मिक ज्ञानाने सर्व क्षेत्रामध्ये जर तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर निश्चितपणे कुठंतरी आध्यात्मिक ज्ञानाचा वापर केला तर ते उपयुक्त ठरतं. मित्रांनो, ही सुविधा जी आहे ही आम्हाला सर्व व्ह्यूअर्सना सांगा की कशा प्रकारे तुम्ही घर बसल्या पण पाहू शकता, कारण आता लोकांना सवय झाली कोरोनानंतर, तर त्याचं नियोजन कसं केलेलं आहे? आज ह्या कोरोनाच्या कालावधीमध्ये एक चांगली संकल्पना पुढे आली, ती म्हणजे ऑनलाईन सिस्टम. तर आपणसुद्धा हा सगळा 7 दिवसाचा समारंभ जो आहे तो समारंभ JVSP हे जे आपलं चॅनल आहेत, यूट्यूब चॅनल, ह्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून हा उपक्रम ऑनलाईन उपलब्ध होईल. फेसबुकच्या माध्यमातून JVSP हे चॅनल आहेत त्याच्या माध्यमातून उपलब्ध होईल आणि इतर चॅनल जे आहेत त्यांच्या माध्यमातूनही हा उपक्रम जगाच्या सगळ्या भागापर्यंत पोहोचवण्याचा विचार आहे. त्याचप्रमाणे या पृथ्वीवरती जेवढे देश आहेत त्या सगळ्या देशामध्ये महाराष्ट्र मंडळ नावाचं एक मंडळ आहे आणि त्याचे काही सदस्य आपल्याशी जोडलेले आहेत. तेव्हा त्यांच्या माध्यमातून सगळ्या देशातल्या महाराष्ट्र मंडळापर्यंत ही सुविधा पोहोचवण्याचा हा एक अभिनव उपक्रम या माध्यमातून साकार होत आहे. निश्चितपणे हा जो उपक्रम तुम्ही करताय याचं एक म्हणजे शेवट म्हणजे काय कारण आहे की असा उपक्रम केल्याने काय होईल? असा उपक्रम केल्याने काय होईल हा छान प्रश्न विचारला. आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रज्ञा ज्ञानचक्षु गुलाबराव महाराज आहेत. त्यांनी एक भाकीत केलं होतं की ह्या पृथ्वीवरती वारकरी संप्रदाय हा एक विश्व संप्रदाय बनणार आहेत आणि ही वारकरी परंपरा एक वे ऑफ लिव्हिंग आहेत, एक जीवन जगण्याची पद्धती आहेत की जी वेदाला, उपनिषदांना पूर्णपणे अनुसरणारी आहेत. आणि ह्या निमित्तानं संपूर्ण जगच हे नीतिमान व्हावं, ईश्वरनिष्ठ बनावं, किंबहुना जगातला माणूस म्हणून ओळखीला यावं आणि त्या माणसाचं रूपांतर संतत्वामध्ये व्हावं
आणि संतत्वाचं रूपांतर ईश्वरामध्ये व्हावं आणि संपूर्ण सृष्टीच ही आनंदमय व्हावी, ही ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिज्ञा आहे. आनंदाचे अवारू मांडू जगा ही ज्ञानेश्वर महाराजांची संकल्पना ह्या निमित्तानं साकार होईल असं वाटतंय मला. म्हणून कदाचित महाराजांनी हा 4 भाषांमध्ये जो काही कीर्तन सोहळा आहे तो केलेला आहे. मित्रांनो, तुम्ही हा सोहळा लाईव्ह यूट्यूब फेसबुकच्या माध्यमातून तुम्ही पाहू शकता. आणि हा सोहळा जो आहे तो 26 एप्रिल ते 3 मेपर्यंत आहे. सकाळी जसं नित्यनेम असतो सप्ताहाचा तशाच प्रकारे सगळं आहे. फक्त याच्यामध्ये वेगळं काय आहे की कीर्तन जे आहे ते 4 लँग्वेजमध्ये आहे. आणि खरंच मित्रांनो, जेवढे तुमचे व्ह्यूअर्स असतील त्यांना सगळ्यांना सांगा की हे कीर्तनाचा जो काही 1 ते 1.5 तासाचा विचारसरणी आहे ती प्रत्येकाने अंगीकारण्यासाठी किंवा त्यांच्या लँग्वेजमध्ये समजण्यासाठी, किंवा आपला सप्ताह मराठी जो सप्ताह आहे फक्त जसं मगाशी म्हटले की मर्यादित महाराष्ट्रापुरताच आहे, आपल्याला मर्यादित नाही ठेवायचा. हे जे ज्ञान आहे सगळे संतांचं ज्ञान आहे, हे जागतिक लेवलचं आहे. जसं एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर माऊलींना विश्वशांती म्हणलेलं आहे, जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणलेलं आहे. मग हे सगळे जर जागतिक लेवलचे संत महंत आहे तर त्यांची जर ख्याती तुम्ही जर फक्त महाराष्ट्र लेवलपुरती कदाचित पाहत असाल तर असं महाराजांच्या लक्षात आल्यानंतर महाराजांनी हा जो उपक्रम आहे हा अनेक लँग्वेजमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. महाराजांनी बरेचसे हरिपाठ म्हणा किंवा ज्ञानेश्वरी म्हणा, भगवद्गीता म्हणा, याचं सगळ्याचं इंग्लिशमध्ये रूपांतर जागतिक लेवलला कळावं हे सातत्याने महाराजांचे प्रयत्न असतात. आणि ते प्रयत्न मला असं वाटतं कीर्तन महोत्सवाच्या निमित्तानं हे जागतिक लेवलला नक्कीच पोहोचतील. आपण माऊलीचरणी अशी प्रार्थना करूया. मला सांगावं असं वाटतं या निमित्ताने की इथे कीर्तन परंपरा 4 भाषेमध्ये साकार होते, तर त्यामध्ये रोज संध्याकाळी 6 ते 8 ह्या कालावधीमध्ये सगळे कीर्तनं हे मराठी भाषेमध्ये आहेत. आणि हे जे दुसरे कीर्तनं वेगवेगळ्या भाषेमध्ये आहेत ते सकाळी 10 ते 11:30 ह्या कालावधीमध्ये आहेत. आणि त्याचबरोबर मधल्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचा जो 18वा अध्याय आहे त्या 18व्या अध्यायाचं प्रत्येक ओवीचं स्पष्टीकरण हे सकाळी 2 सत्रामध्ये आणि संध्याकाळी 2 सत्रामध्ये, म्हणजे 4 तास हा एक समारंभ होईल. 2 तास संध्याकाळचे मराठी कीर्तन असणार आहे आणि सकाळी 1.5 तासाचे हे विविध भाषेतली कीर्तनं आहेत. त्यामुळे हा भरगच्च कार्यक्रम ज्या ज्या रसिकांना ज्या ज्या पद्धतीने हवा असेल ते त्याचा अनुभव घेऊ शकतात. आणि ह्यासाठी ह्या प्रशिक्षण केंद्राच्या मध्ये भविष्यामध्ये भारतामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही विद्यार्थी पाठवलेले आहेत. काही दिल्लीमध्ये आहेत, काही मुंबईमध्ये आहेत, काही मद्रासमध्ये आहेत, की ते मॉडर्न लँग्वेजचं पण शिक्षण घेतात, तंत्रज्ञानाचं पण शिक्षण घेतात आणि संस्कृत भाषेचंही शिक्षण घेतात. आणि हे सगळं घेत असताना आपले ग्रंथ इंग्रजी भाषेमध्ये व्हावेत याकरता आम्ही पसायदान इंग्लिशमध्ये केलेलं आहे, हरिपाठ इंग्रजीमध्ये केला आहे, चांगदेव 65 इंग्रजीमध्ये केलेले आहेत, ताटीचे अभंग इंग्रजीमध्ये हे केलेले आहेत. म्हणजे संशोधन केंद्रही या ठिकाणी उभं राहत आहे आणि पुढेही टीमवर्कच्या माध्यमातून हे चालत राहील. ॲज यू थिंक सो यू बिकम, जसा आपण विचार करतो तसा आपण बनत असतो. आणि म्हणून माणसाने पहिल्यांदा माणूस म्हणून चांगलं बनावं, तो भविष्यात चांगलं काम नक्कीच करेल. म्हणून असं म्हटलं आहे, बी गुड डू गुड. निश्चितपणे मित्रांनो, तुम्हाला असं वाटत असेल महाराज आहेत तर महाराज कधी तुम्ही इंग्लिशमध्ये किंवा संस्कृतमध्ये अशा वेगवेगळ्या भाषेमध्ये बोललेलं पाहिलं नाही. तर महाराज आमच्या प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे की तुम्हालाही माहिती होईल आज नक्की महाराज काय शिकलेले आहेत आणि यांच्याबरोबर कोणते लोक शिकलेले आहेत. तर आम्हाला सगळं प्रेक्षकांना थोडक्यात सांगा. छान प्रश्न विचारला. खरं म्हणजे जे पारंपरिक शिक्षण आहेत, वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचं आध्यात्मिक शिक्षण परिपूर्ण केलं. आणि हे करत असतानाच पुण्यामध्ये तत्त्वज्ञान विषय घेऊन वाडिया आणि SP कॉलेजमध्ये मी डिग्री पूर्ण केली. म्हणजे FYला मी वाडिया कॉलेजमध्ये होतो आणि पुढे स्पेशल नसल्यामुळे, स्पेशल SP कॉलेजला असल्यामुळे तिथे मी BA फिलॉसॉफीमधनं केलं. त्यानंतर MA मी पुणे विद्यापीठामधनं केलं. आणि हे करत असतानाच तिथे मी नेट सेटची परीक्षा पास झालो आणि लगेचच त्या वर्षी वाडिया कॉलेजला प्राध्यापक म्हणून काम केलं. हे करत असतानाच गरवारे कॉलेजलाही गेस्ट लेक्चरर म्हणून 1 वर्ष काम केलं. त्याचप्रमाणे SP कॉलेजमध्ये मामासाहेब दांडेकर अध्यासन आहे
तिथं संत वाङ्मयाचं प्रशिक्षण चालू असतं. तिथेही शिक्षक म्हणून मी काही वर्ष काम केलं. आणि हे करत असताना आपल्याला हे जागतिक दर्जाचं काम करायचं आहे म्हणून मुंबईमध्ये चिन्मय मिशन नावाची संस्था आहे. तिथे 2 वर्षाचा संपूर्णपणे इंग्रजीमध्ये वेदांत प्रस्थानत्रयाचा स्वामी तेजोमयानंद गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली इंग्रजीमध्ये हे सगळं प्रशिक्षण घेतलं. आणि अधूनमधून ऋषिकेश हरिद्वारला जाणं असतं, तिथल्या मंडळींचा संपर्क असतो. आणि हे सगळं ज्ञानाची शिदोरी एकत्रित जी आली आहे ती समाजाने दिली आहेत. समाजाने खूप प्रयत्न केले, खूप सहकार्य केलं, त्यामुळे हे सगळं घडलं. म्हणून ही परतफेड कृतज्ञतापूर्वक समाजाच्या हाती द्यावी, हाच आनंदाचा क्षण या निमित्ताने मला साकार करावा असं वाटतं. ही शिक्षणाची परंपरा आहे. क्या बात आहे. म्हणजे कळलं मित्रांनो, एक प्राध्यापक लेवलच्या व्यक्तीने आज अध्यात्माला एवढं स्वतःला टाकून घेतलेलं आहे की पूर्णपणे वाहून घेतलेलं आहे की आध्यात्मिक हे जे काही ज्ञान आहे ते सर्व भाषांमध्ये कळावं, हाच महाराजांचा हेतू आहे की हे ज्ञान पूर्ण भारताभर नव्हे जगामध्ये पसरावं. महाराज, या निमित्ताने मी तुम्हाला विनंती करतो की आमचे जे काही तरुण वर्ग आहे जो संस्कृतीला सोडून किंवा इतर मार्गाला जो भटकत आहे त्यांच्यासाठी काय संदेश असेल? आजकाल आधुनिक युवक युवतींच्या हातामध्ये एक कल्पवृक्षासारखं यंत्र आहे, ते म्हणजे मोबाईल. तुम्ही जी संकल्पना कराल ती संकल्पना तुमच्यासमोर साकार करण्याचं काम हा मोबाईल आणि इंटरनेट करत असतं. पण त्यातून चांगलं घेण्याच्या ऐवजी नको असलेल्या आणि मनाला विकृत करणाऱ्या गोष्टीच खूप समोर येत असतात. पण अनेक विकृती समोर जरी आल्यात, त्या सगळ्या विकृतीला बाजूला सोडून जरी जगाने केलं तरी काय स्वीकारावं आणि काय टाकावं याचा विवेक ह्या समारंभाच्या माध्यमातून निर्माण होईल. म्हणून युवकांना मी सांगू इच्छितो की आपण हा समारंभ एकदा ऐकून तर बघा, ह्या कीर्तन परंपरा ऐकून तर बघा. तुम्हाला स्वतःच्या मनामध्ये असा एक विवेक उत्पन्न होईल की तुम्ही स्वतःहूनच टाकेल की ही चुकीची गोष्ट आहे, ही करणारच नाही, आणि ही चांगली गोष्ट आहे, मी स्वतःही करील आणि इतरांनाही करण्याकरता प्रवृत्त करील, असा एक भक्कम विचार ह्या समारंभातून, ह्या विचारातून साकार होईल. आणि भविष्यातही तुम्ही वेगवेगळ्या भागात जरी असाल तर ह्या प्रशिक्षण केंद्रामध्ये येऊन जर आपण शिक्षण घेतलं तर याचा उपयोग तुम्हाला नक्कीच होईल. ह्याकरता तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. या समारंभामध्येही तुम्ही सहभागी व्हा. आणि भविष्यामध्ये जे प्रशिक्षण केंद्र उभं राहत आहेत त्यासाठी युवक युवतींनी या समारंभाला आल्याच्या निमित्तानं पुढची भेट कशी असावी याचाही अंदाज त्यांना येईल. निश्चितपणे महाराज, नक्कीच आमचे जे व्ह्युअर्स आहेत ते तरुण आहेत, जे तुमचे मित्रमंडळी असतील, जे हिंदी असतील त्या हिंदी लोकांनापर्यंत पण हा व्हिडिओ पोचवा. जे इंग्लिश मित्र असतील त्यांच्यापर्यंत पण पोचवा. पोचण्याचं कारण मित्रांनो एवढंच आहे की आपली जी काही संस्कृती आहे, आपली जी काही वारकरींचा वसा आहे, वारसा आहे, तो प्रत्येकाला कळला पाहिजे. संतांची महंती कळली पाहिजे. कारण त्यांच्या जीवावरच आज कोरोनामध्ये बरेचसे लोक मानसिकतेमधनं बाहेर येऊन स्वतःचं अस्तित्व निर्माण करून स्वतःला जगण्याची कला जी आहे ती या संतांमुळेच कदाचित राहिलेली आहे. म्हणून मी विनंती करतो आपल्या सर्व व्ह्युअर्सला की आपण संतांची जो काही चालवलेला इथून मागचा वारसा वसा आहे तो आपण जबाबदारीने पुढे नेऊया, हीच आपण माऊलीचरणी प्रार्थना करूया. आणि या कार्यक्रमासाठी महाराजांना आपल्या सर्वांच्या वतीने खूप खूप शुभेच्छा देऊया. या ठिकाणी थांबूया. कॅमेरामॅन हनुमंत गोंगडेसह मी रिपोर्टर दादासाहेब करांडे, मी 24 तास. धन्यवाद.